अजितदादांच्या अपघाती निधनानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील नेते देखील आता बारामती पोहोचलेत. जानकर साहेब, खरं तर दादांचं हे जाणं खूप दुःखद आहे आणि धक्कादायक आहे. काय आपली भावना आहेत? नाही, नक्कीच हे महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर हा महाराष्ट्र पोरका झाला. अतिशय या महाराष्ट्राचं नुकसान करून गेलं. महाराष्ट्राचा कणा मोडावा अशी परिस्थिती या राज्यामध्ये तयार झालेली आहे. कुणाच्याही म्हणजे स्वप्नात देखील नव्हतं अशा पद्धतीची ही अतिशय दुःखद घटना आहे. आणि महाराष्ट्राचं जे नुकसान आहे ते अपरिमित आहे. हे कधीही भरून निघू शकणार नाही अशा पद्धतीची घटना झालेली आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या म्हणजे प्रक्रियेला सुरुवात झालेली होती आणि जिल्हा परिषदेनंतर त्या होणार होत्या अशा देखील चर्चा होत्या. यापूर्वी दादांच्या आपण सातत्याने भेट घेतलेल्या आहेत. काय आठवणी सांगाल दादांच्या? मागच्याच आठवड्यामध्ये दादांची आमची जी एक तास उमेशदादा होते, आमची चारही आमदार होते, आमचे खासदार होते, आम्ही सगळेजण बसलो होतो आणि पुढचं कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे या बाबतीमध्ये सगळ्या चर्चा झालेल्या होत्या. आणि 6 दिवसानंतर या घटना घडल्या. अतिशय वेदनादायी आहे आणि हा महाराष्ट्र शोकसागरामध्ये डुबून गेलेला आहे. आमदार राजू खरेसुद्धा आहेत. खरं तर आपण कालच दावा केलेला होता की या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पवार कुटुंब जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे मर्ज झाल्याची घोषणा करतील आणि आज ही घटना घडलेली आहे. काय भावना आहेत, काय आठवणी आहेत दादांच्या? नाही, ज्यावेळी ही वार्ता समजली त्यावेळी आम्हाला धक्का बसला आणि महाराष्ट्रात कधी होणारं न भरून निघणारं नुकसान हे महाराष्ट्राचं झालं आहे, आमच्या पक्षाचं झालेलं आहे. त्यामुळं आम्ही ह्यातून सावरू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. कोणत्या आठवणी दादांच्या आज तरळू लागतात डोळ्यासमोर? काय नाही, ज्यावेळेला आमच्यात मोहोळ तालुक्यात पूर आला होता त्यावेळी पूरमध्ये आमची पूर्ण प्रचंड असं 100 वर्षात पण कधी न येणार असा पूर आला आणि त्यावेळी प्रशासनानं 5 मंडळं मंजूर केलेली होती आणि आमच्या एकूण मोहोळ तालुक्यात 9 मंडळं होती. त्यातली 4 मंडळात गुडघे इतकं पाणी होतं. दादा मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले, लांबोटीला दौरा केला आणि प्रशासनाला सक्त सूचना केल्या की सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करा. परंतु जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे तहसीलदार हे त्या 4 मंडळामध्ये पंचनामे करायला तयार नव्हते. मी आणि उमेशदादा ताबडतोब मुंबईला गेलो. सह्याद्री अतिथीगृहात दादांची भेट घेतली. दादानं सगळी व्यथा सांगितली. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती. दादाने आमची ती राहिलेली जी 4 मंडळं म्हणजे जवळजवळ 60 गावं ताबडतोब मंजूर केली आणि अतिवृष्टीमध्ये ती घेतली आणि त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना आज पूर्ण मोहोळ तालुक्याला नुकसान भरपाई मिळाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील सोलापूरचे आहेत. खरं तर आपल्याला हुंदका दाटून आला होता सकाळी देखील आणि अजूनही आपण भावूक आहात. काय दादांच्या जाण्याने आपले नुकसान आहे, काय भावना आहेत? दादांच्या जाण्यामुळं खरं तर आमचं तर नुकसान झालेलंच आहे, परंतु महाराष्ट्रामधून एक प्रचंड काम करणारा नेता, कामाचा नेता, सामान्य माणसाला थेट भेटणारा नेता, परिस्थितीला थेट भिडणारा नेता, पहाटे 4 वाजता उठून ते रात्री 11 वाजेपर्यंत नुसतं लोकांच्यासाठी राबणारा नेता, आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत हा राबतच होता. सकाळी पहाटे उठूनच विमानात बसले असतील आणि आम्ही सतत सांगायचो इतकं काम करता. महाराष्ट्राला खरंच इतक्या काम करणाऱ्या नेत्याचं मूल्य कळलं का नाही मला माहीत नाही. स्वर्गीय R.R. आबा, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे ही महाराष्ट्राला घडवणारी, पुढं नेणारी माणसं अशी दडादड गेली या महाराष्ट्रातून. महाराष्ट्र अजून या नेत्यांच्या जाण्यामुळं किती मागं जाणार आहे माहीत नाही. पक्षाचं तर नुकसान झालं, पण गोरगरीब माणसाचं, सामान्य माणसाचं केवढं नुकसान झालं. एका मिनिटात आमच्या मोहोळ तालुक्यातली 40-42 गावं त्या लोकांना लाखो करोड रुपये मिळवून दिले एका निर्णयात. दुष्काळात गेलेल्या, अतिवृष्टीमुळे नुकसानीत गेलेल्या लोकांना असा एका फटक्यात निर्णय घेणारा माणूस, असा अभ्यास करतो, बघतो, सांगतो, विचारतो, भानगड नव्हती. ताबडतोब निर्णय तिथल्या तिथं. कामाचा प्रचंड वेग. अनेक मंत्र्यांना महिना काम करून जेवढं उरकणार नाही काम अजितदादा एका दिवसात उरकत होते. इतका प्रचंड वेग असलेला माणूस हा राज्याचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. दादाचा मुख्यमंत्री आमचं सगळ्याचं स्वप्न होतं. मुख्यमंत्री न होता दादा गेले. महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं, या राज्याचं नुकसान झालं, देशाचं नुकसान झालं.
या बारामतीच्या तिथं रोड नाही झाला, इथल्या झाडामध्ये, पुलामध्ये, रस्त्यामध्ये, बिल्डिंगामध्ये, इथल्या दगडात, मातीत प्रत्येकामध्ये अजितदादाचा हात लागला, अजितदादाचा स्पर्श झालाय त्या प्रत्येक गोष्टीला. अजितदादा या सगळ्या बारामती मध्ये बघितल्यानंतर स्वर्गात जायची गरज वाटत नाही. या स्वर्ग तयार केला, या पृथ्वीवर जागता उभा असा बघायला स्वर्ग केला, मरायचीच गरज नाही, इथं स्वर्ग दिसतो. हा स्वर्ग या अजितदादांनी 35-40 वर्ष प्रचंड मेहनतीतून तयार केला. काय काय या कार्यकर्त्यांनी करायचं? आमचं क्षेत्र गेलं, महाराष्ट्राचं क्षेत्र गेलं या माणसाच्या जाण्यामुळं, या नेत्याच्या जाण्यामुळं फार मोठं नुकसान झालं, कधीच भरून न निघणारं नुकसान झालं. काय आता करावं हे समजणं झालेलं आहे. आपण पाहतोय खरं तर राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत, भाऊक झालेले आहेत, त्यांना आठवणी अनावर झाले, कारण अजित पवारांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून उमेश पटेल यांची देखील माहिती ज्या महाराष्ट्राला आहे. आज ते गेल्यानंतर ते ढाई मोकलून रडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.